श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हे मार्गदर्शन तुझ्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या क्षणाला तू हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण मी तुला माझा आशीर्वाद या संदेशाद्वारे देत आहे. ते स्वीकारण्यासाठी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावास अशी माझी आज्ञा आहे, इच्छा आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला कुठल्याही आणि कोणत्याही संकटांना आता सामोरे जावे लागणार नाही, कारण तुझ्या आयुष्यात आता मी आलो आहे. होय बाळा, तू सत्यच ऐकत आहेस. तुझ्या दुःखात तुला ज्यांनी सोडून दिले आहे त्यांच्यावरती तू परत विश्वास सोडू नकोस. होय बाळा, स्वामी सर्वात प्रथम त्या व्यक्तीला शांत राहण्यास सांगायचे जो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती तो त्रास करून घ्यायचा, राग करायचा. कुठल्याही समस्येवर शांत राहणे हाच त्या समस्येचा सर्वात मोठा उपाय आहे. स्वामी माऊली नेहमी म्हणायचे, आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे, त्यामुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर तुमचा तणाव निर्माण होणाऱ्या काही गोष्टींची पातळी नक्कीच कमी होणार आणि त्याचा तुम्हाला फायदाही होणार. त्यासाठी तुम्हाला करावं लागेल ते माझे नामस्मरण. होय बाळा, माझे नामस्मरण जर का तू सदैव करत असशील तर बघ, तुला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे. बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेवला आहेस. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि माझ्या प्रिय भक्ताची साथ मी कधीच सोडत नाही. तुला वाटत असेल की मी एवढी देवांवरती विश्वास ठेवतो तरीही देव मला पावत नाही, माझ्याच आयुष्यात हे दुःख का, हे भोग का? तर बाळा, देवाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागते. स्वामी माऊली, तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येत असते बाळा. अरे, प्रत्येकाच्या जीवनात खूप अडचणी आहेत, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामी माऊलींमुळेच येत असते. त्यामुळे बाळा, तू आलेल्या दुःखांना घाबरू नकोस, त्यांच्याशी 2 हात कर. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही बाळा. आणि मी तुझ्या भक्तीची परीक्षा घेत असतो. तू किती वेळ संयम ठेवतोस हे मी पाहत असतो. त्यामुळे तू आमच्यावरती विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म तू करत राहा. बघ बाळा, विश्वास ठेव. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बापू माझा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या संदेशापर्यंत तू चुकून जरी आला असशील ना, मनाने जरी आला असशील तरी हा संदेश तू मध्येच सोडून जाऊ नकोस, कारण मी तुझी निवड केली आहे. आता या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐक. देव आज तुमच्याशी या संदेशाच्या माध्यमातून काहीतरी सांगू इच्छितात, बोलू इच्छितात. तुमच्या मनातल्या गोष्टी देव घालू इच्छिता. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय आहेस. मी तुला कधीही त्या संकटात, त्या काळजीत एकटा सोडणार नाही, कधीच नाही. तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा. तुझे सत्कर्म तू करत राहा. मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्यापर्यंत येतच राहतो बाळा. आठव ती वेळ. जर तुला आठवले तर तू मला या क्षणाला प्राप्त करशील. होय बाळा, मी तुझ्याजवळ कोणत्या ना कोणत्या रूपात उपस्थित राहून तुझी मदत करत होतो. फक्त तू मला ओळखले नाहीस, जाणले नाहीस. मी तुझ्या त्या ठिकाणी उपस्थित राहून तुला मदत करत होतो बाळा. तुम्ही हे जाणता
हे जाणले तुम्ही तर माझी प्राप्ती तुम्ही केली आहे. जर तुमच्या मनात आताही विचार असतील, शंका असतील तर त्या आमच्या चरणावर तुम्ही सोपवून द्या आणि तुम्ही निश्चिंत व्हा बाळा. पुढील काळ तुमच्यासाठी सुखाने भरलेला येत आहे, आनंदाने भरलेला येत आहे. हेच मी तुला आज सांगायला आलो आहे. तुझ्या काळजीचा, तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस ठरणार आहे. होय बाळा, तू खूप काही प्रार्थनापूर्वक माझ्यापर्यंत आला आहेस. तुझ्या मनामध्ये खूप गोंधळ आहे. त्यामुळे बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि शांत राहा. माझे नामस्मरण तुझ्या ओठी ठेव. बघ, तुझे मन एकदम शांत होईल. बाळा, मी खूप काळापासून तुला पाहत आहे. तुझ्या मनात खूप काही नकारात्मकता आहे, जी आज सर्व काही संपवण्यासाठी तुझा देव, तुझा भगवंत, तुझा परमेश्वर, तुझी स्वामी आई तुझ्यापर्यंत स्वतः आली आहे. तेव्हा ही वेळ तुझ्यासाठी ते आनंदाचे क्षण घेऊन आलेली वेळ आहे. कारण मी आज या क्षणापासून तुझ्यातून त्या गोष्टी, त्या चिंता, ते दुःख, सर्व काही नकारात्मक विचार काढून टाकणार आहे. हा संदेश तर एक माध्यम आहे बाळा, त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकत आहे. देव म्हणतात, बाळा विश्वास ठेवा, कारण तुम्ही हा एक अद्भुत चमत्कारिक संदेश ऐकत आहात. देवाने तुमची निवड यासाठीच केली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू ज्या वेळेस माझ्याकडे एका दिव्य शक्तीच्या रूपात पाहशील, तेव्हा ती दिव्य शक्ती तुझ्यासाठी नक्कीच कार्यरत होईल. विश्वासाने माझ्याकडे बघ. मी तुला त्या आशीर्वादाने, त्या चमत्काराने, आनंदाने, सौख्याने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे. जेव्हा तू विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने माझे नामस्मरण करतोस, त्यावेळेस देखील माझा चमत्काराचा, आशीर्वादाचा, माझ्या कृपेचा आशीर्वाद तू मिळवत असतोस. जेव्हा ज्यांच्या कुणावर देवांचा विश्वास असेल, देवांवर विश्वास असेल, त्यांनी तो अधिक वाढवावा. कारण देव आता तुला या चमत्काराने परिपूर्ण करण्यासाठी येत आहे. अद्भुत आशीर्वाद ते देत आहेत की ज्यामुळे तुझ्या ज्या काही इच्छा, तुला जे काही घडवायचे आहे, तुझे जे काही भविष्य आहे, त्या सर्व गोष्टींना आता यश प्राप्ती करण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहे. जर का तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय देवा, मी सहमत आहे, तू माझ्या पाठीशी आहेस, असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे, ज्या काही तुमच्या मनातल्या मनोकामना आहेत, त्या देवांकडे तुम्ही बोलून दाखवाव्या. देव ते लवकरच पूर्ण करणार आहे. चमत्काराच्या रूपात प्राप्त करून देव देऊ इच्छितात. मी तुझा असा देव नाही बाळा की तुझ्या पडत्या काळात तुला एकटा सोडून देईल. नाही बाळा, तू आमच्यावरती विश्वास ठेव. त्या कठीण काळातही मी ज्यामार्फत तुला ते सहाय्यक दिले होते, ते मी तुझ्यापर्यंत पाठवले होते. तू विश्वासाने माझी प्रार्थना केली होती, म्हणून मी ते सहाय्यक तुला दिले होते. होय बाळा, तू कधीच एकटा नाहीस, कारण तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा माझी शक्ती तू प्राप्त करत असतोस. मी ती शक्ती तुला प्रदान करत असतो. आता या क्षणाला जो कोणी हा दिव्य संदेश ऐकत आहे, आम्ही त्याला प्रार्थना करून जो आम्हाला प्राप्त करू इच्छितो, त्याला आम्ही आमचे आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात देत आहोत. होय बाळा, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. मी तुमच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवण्याचे नियोजन केले आहे. माझे देवदूत त्या मार्गाला लागले सुद्धा आहेत. बाळा, लवकरच आता तुझे सर्व स्वप्ने सत्यात उतरणार आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. या क्षणाला जो कोणी हा दिव्य संदेश ऐकत आहे, त्यांनी देवांवर संपूर्ण विश्वास ठेवावा आणि नामस्मरण करत राहावे. तुमच्या मनातील इच्छा लवकरच स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा लवकरच आता तुझे दुःख, तुझ्या अडचणी संपुष्टात येतील. आनंद प्राप्त करून घेण्यासाठी तू सज्ज राहा. सहमत असाल तर होय देवा, मी सज्ज आहे, असे टाईप करा.
स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुझ्या जीवनात ते खूप काही परिवर्तन येण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहे ते मी सफलतेकडे वळवत आहे. त्या तुला यश प्राप्त मी करून देत आहे. विश्वासाने देवाचा धावा करा. देव तुमच्या हाकेला नक्कीच धावणार आहे. कारण तुम्ही मनापासून अंतकरणापासून देवाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही देवाचे नामस्मरण करता आणि तुमचे प्रत्येक शब्द न शब्द तुमची प्रत्येक प्रार्थना स्वामी माऊली स्वीकार करतात. तुम्हाला याचे उत्तर लवकरच दिले जाणार आहे बाळा. ज्या प्रश्नासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे, जे प्रश्न तुमच्या मनात सध्या खूप काही गोंधळ घालत आहेत, धीर ठेव बाळा, संयम ठेव. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या मार्गातील ते सर्व अडथळे मी लवकरच दूर करणार आहे. विश्वासाने तू माझ्या जवळ आला आहेस. तू माझी भक्ती करत आहेस. माझे आशीर्वाद तू प्राप्त करून घेत आहेस बाळा. त्यामुळे आता तुझी ओंजळ तू पुढे कर माझे आशीर्वाद घेण्यासाठी. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा जर तुमच्या स्वामी माऊलींवरती, तुमच्या देवावरती, तुमच्या परमेश्वरावरती जर विश्वास असेल तर क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून असेच आशीर्वाद रूपी स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही भाग्यवंत ठराल. मी स्वामींचा लाडका भक्त आहे. स्वामी सेवा आणि मी हेच माझे आयुष्याचे उद्दिष्ट आहे असे टाईप देखील करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जाणार नाही. सहमत असाल तर बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.